नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण बनवतोय बघा एकदम लबाबदार डिश. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी मिक्सरच्या जारमध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी कांदा घालणार आहोत आणि या सगळ्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे जर तुम्ही पनीरची भाजी बनवली तर एकदम मस्त होते आणि खाणारा व्यक्ती तर बोटे एकदम चाटून पुसून खाईल. तर अशा प्रकारे आपण आता याला व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेलं आहे. तर याला मी वाटीमध्ये काढून घेते आणि आता आपण बनवणार आहोत टोमॅटोची प्युरी. तर टोमॅटोची प्युरी बनवण्यासाठी मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. याच मिक्सरच्या जारमध्ये आपण याला बारीक करून घेऊया, त्याची पेस्ट बनवून घेऊयात. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा, एकदम मस्त लागते. तर बघा टोमॅटोची प्युरी बनवून झालेली आहे. आता आपण पनीर फ्राय करून घेत आहोत. तर त्यासाठी मी तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये असे पनीरचे स्लाइस घालून घेते आणि यांना व्यवस्थित फ्राय करून घेते. सुरुवातीला पनीर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीची चव अजून वाढेल. हे बघा पनीर व्यवस्थित फ्राय करून झालेलं आहे. आता याला मी काढून घेते. अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पनीरची मस्त टेस्टी यम्मी भाजी बनवू शकता. आता आपण फोडणी देऊया भाजीला. तर त्यासाठी मी कढईमध्ये 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि यामध्ये मी जिरा घातला आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे रेग्युलरपेक्षा. आता यामध्ये आपण घालतो आहे कांद्याची प्युरी आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं व्यवस्थित पाणी कमी होत नाही. अशा प्रकारे तुम्ही एकदम झटपट बनवू शकता. आता यामध्ये मी घालते आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित लाल होईपर्यंत परतून घ्यायची आहे, जेणेकरून यामधला कच्चापण जाईल आणि पाणी सर्व सुकून जाईल. तर हे बघा कांदा आणि आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतली गेलेली आहे. तर यामध्ये मी मसाले घालते. तर सुरुवातीला मी यामध्ये घालते किचन किंग मसाला 1 ते 1.5 चमचा, त्यानंतर धने पावडर अर्धा चमचा, त्यानंतर हळद घालूया अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट जेवढं तुम्ही खाल तेवढं तुमच्या हिशोबाने घाला. मी 1 चमचा घालत आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव अजून वाढेल. तर हे व्यवस्थित मसाले सगळे भाजून घ्यायचे आहेत. मसाले व्यवस्थित भाजले गेले की भाजीची चव एकदम मस्त होते. तर 1-2 ते 3 मिनटं आपल्याला सतत असं चमच्याने ढवळत राहायचं आहे आणि व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा आता मसाल्यांना तेल सुटायला लागलेलं आहे. तर यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालते आणि याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. टोमॅटो व्यवस्थित आपले शिजले गेलेले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला टोमॅटोची प्युरी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि भाजी मस्त यामुळे होते. तर असे 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे, जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल आणि टोमॅटोचं सगळं पाणी सुकून जाईल, कारण टोमॅटोचं पाणी सुकणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा 1-2 मिनटं लागतात याला परतून घ्यायला. असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधलं कच्चंपण सगळं निघून जाईल आणि मसाले व्यवस्थित परतले जातील. तर बघा मसाले आता व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते कापलेली आणि याला परत मिक्स करून घेते. अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी बनवून बघा, तुम्हाला ही आवडेल आणि तुमच्या घरच्यांनाही आवडेल. सगळे तुमची तारीफच करतील, एवढी मस्त टेस्टी रेसिपी आहे. तर आता यामध्ये मी घालते शिमला मिरची. तर शिमला मिरची हवी त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता. अशा प्रकारे मी त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मसाले आणि शिमला मिरची परतून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला शिमला मिरचीला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. बघा शिमला मिरची परतून झालेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते. पाणी तेवढंच घालायचं जेवढी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे आणि या भाजीची आपल्याला जास्त ग्रेव्ही बनवायची नाही आहे, थोडंसं थिकच ठेवायचं आहे, जेणेकरून याची चव मस्त येईल. म्हणून जास्त पाण्याचं प्रमाण घालायचं नाही आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर आता यामध्ये मी घालणार आहे पनीर, जे मी फ्राय करून ठेवलं होतं. पनीर फ्राय करून ज्या वेळेला आपण घालतो तेव्हा भाजीची चव मस्त येते कच्च्या पनीरपेक्षा. तर यामध्ये बघा मी पनीर घातलेलं आहे
आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणि काही टाकायची गरज नाही आहे. थोडीशी मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि भाजीला व्यवस्थित परत ढवळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते. याला शिजायला सुद्धा वेळ लागत नाही, एकदम लाजवाब लागते ही भाजी आणि पराठ्याबरोबर तर अजून मस्त लागते. तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. हे बघा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता यावरती मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटं याला शिजून देते, फक्त शिमला मिरची शिजेपर्यंत. हे बघा किती मस्त रंग आला, एक नंबर भाजी दिसतीये, लाजवाब. आणि याची तरी तर बघा किती मस्त आली आहे. तर एकदम हॉटेल स्टाईलमध्ये आपली पनीरची भाजी तयार आहे. हे बघा किती मस्त दिसतीये, वाटतंय ना एकदम हॉटेल स्टाईल. तर जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.